धम्माचं जे आचरण काय आहे, धम्माचं आचरण केल्यानंतर माणसं, मला सांगा तुम्ही जर या 5 पंचशिलाचं पालन केलं तर तुमचं वाईट काय होणार आहे का? यात काय सांगितले हो? तुम्ही प्राणी हत्या करू नका, चोरी करू नका, खोटं बोलू नका, व्यभिचार करू नका, वाईट व्यसन करू नका. हे भगवान बुद्धांना सांगितले त्यांच्या धम्मामध्ये. धम्म आणि धर्म याची व्याख्या अलग आहे. धम्मामध्ये कसं आहे, कुठल्याही गोष्टी तुम्ही सत्य पाडतळून पहा, ते जर खरं असेल तर तुम्ही त्याच्यात विश्वास ठेवा. विज्ञान ही तेच सांगतं. आता विज्ञान म्हणजे काय? वि म्हणजे विशेष, ज्ञान म्हणजे ज्ञान, विशेष ज्ञान. आता जे शास्त्रज्ञ असतात किंवा एखादे शाळेत, आपण शाळेत ती लहान मुलं शाळेमध्ये असतात, त्यांना सायन्स हा विषय असतो. त्या सायन्समध्ये प्रयोग करताना जे काय काय साहित्य लागतं, एखादा प्रयोग करायचा यशस्वी करायचा असेल, तो प्रयोग यशस्वी करताना त्याला साहित्य लागतं, त्याच्यावर प्रक्रिया करायला लागते, त्याला काय काय सामुग्री लागते, त्याच्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया करून किंवा त्याला लागणारा रसायन हे करून त्याच्यातून कुठल्या तरी वस्तूची निर्मिती करतो. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने काय सांगितलंय, तुम्ही माणसाशी माणसासारखं माणसाप्रमाणे वागा, तुम्ही खरं बोला, तुम्ही व्यभिचार करू नका, तुम्ही खोटं बोलू नका, कुठले व्यसन करू नका, व्यर्थ बडबड करू नका, कुणाची निंदा नालस्ती करू नका, तुम्ही कुठल्या मोहभाषाला बळी पडू नका, कुणाचा राग करू नका, कुणाचा द्वेष करू नका. संपूर्ण या जगामध्ये जेवढा मानव प्राणी आहेत, ते तसेच जे प्राणी आहेत, इतर प्राणी आहेत, त्या प्राण्यांवरती दया करा, प्रेम भावना करा, तुमच्या मनामध्ये प्रज्ञाशील करुणा निर्माण करा. ही मैत्री भावना आता भगवान बुद्धाची. तुम्ही म्हणाल आता धम्म आणि धर्म, लक्षात ठेवा, आपण तथागत भगवान बुद्धाचा धम्म म्हणतो, बौद्ध धम्म म्हणतो, बौद्ध धर्म म्हणत नाही. धर्माची व्याख्या काय आहे? तुम्हाला एखाद्या धर्मानं सांगितलं, आता एखाद्याची परिस्थिती बाहेर बिकट आहे, घरामध्ये दारिद्र्य आहे, त्याची प्रगती नाही, त्यावेळेस तुम्ही एखाद्या जादूटोणा करण्यावाल्याकडे, चमत्कार करण्यावाल्याकडे जाता, त्यावेळेस तुम्हाला सांगतो तुमच्या पूर्वजन्माचं फळ तुम्ही आता भोगताय. पूर्वजन्माचं फळ भोगताय असं सांगतात. मग तुम्ही कोंबडं कापा, बकरं कापा, का उपास तापास करा, तर तुमची प्रगती होईल. आता हे तुम्हाला पटण्यासारखं आहे का? असं जर कोंबडं बकरं कापून जर लोकांची प्रगती होत असेल, उपास तापास जर लोकांची प्रगती असेल लोकांना, मी सांगतो खरं ह्या जगामध्ये जे भिकारी किती उपास आहेत त्यांना लवकर देव पाहायला पाहिजे. रस्त्यावरती भीक मागत बसले उपासमार त्यांची किती होती, त्यांना प्रथम देव पावायला पाहिजे. असा उपास तापास कर्मकांड जर देव पावला असता, मी सांगतो जगामध्ये मला कुठल्या धर्मामध्ये टीका करायची नाही किंवा कुणाला नावं ठेवायची नाही. एखाद्या तुम्ही देवाने सांगितलं त्या देवाची तुम्ही उपासना करा. दररोज तुम्ही काय करू नका, कुठं कष्ट करू नका, काम धंदा करू नका. रोज उठा, सकाळी आंघोळ करा, देवाची पूजा पाठ करा, देवळात जावा, त्याची आरती करा, पूजा आरती करा, आणि घरात निवांत झोपा आणि देवाला सांगायचं, देवा माझ्या उशाखाली रोज 500 रुपये नोट पाठवून दे. बघू पाठवून देतो देव कुठला? देव जगामध्ये आहे का? देव मी पाहिलं का? विज्ञान काय सांगतं, जे सत्य आहे त्याला सत्याला सत्यच माना. आणि तथात भगवान बुद्ध धम्म ही काय सांगतो, तुम्ही सत्याला सत्यच माना. देव जगामध्ये आतापर्यंत कोणी पाहिलाय का? बघितलं तुम्हाला भेटलाय का? देवाचे वर्णन कोणाला करता येतं का? देव अस्तित्वात आहे का? मग जी गोष्ट अस्तित्वात नाही त्या गोष्टीवर आपण विश्वास कसा ठेवायचा? बौद्ध धर्मामध्ये आत्मा नाकारलेला आहे. बौद्ध धर्मामध्ये आत्मा हा प्रकार नाही, पुनर्जन्म हा प्रकार नाही. आज आपण जग कुठे चंद्रावरती पोचले, संशोधनाच्या माध्यमातून, विज्ञानाच्या माध्यमातून चंद्रावरती लोक जाऊन आता राहायचा प्रयत्न करायला लागले. एखादा अपघात झाला, एखादा आजार झाला, त्या आजारामध्ये मनुष्य मरतो, बरोबर? मनुष्य दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर सर्टिफिकेट काय देतो की त्याची किडनी खराब झाल्यामुळे याचा मृत्यू झाला, याचा लिव्हर खराब झाल्यामुळे याचा मृत्यू झाला, याच्या मेंदूला मार लागल्यामुळे याचा मृत्यू झाला, याची आतडी खराब झाल्यामुळे याचा मृत्यू झाला, याचा जठर खराब झाल्यामुळे मृत्यू झाला, याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे याचा मृत्यू झाला. असं प्रत्येक डॉक्टर काय ना काय
कारण लिहून, त्याचा मृत्यूचं कारण काय असतं तो लिहून देतो, त्याचं सर्टिफिकेट देतो. पण जगामध्ये असा एकमेव डॉक्टर नाही की या माणसाच्या आत्म्याला मार लागला म्हणून याचा मृत्यू झाला. जसं हे आपल्या शरीराचे अवयव आहेत, हे हात आहेत, हे डोळे आहेत, हे नाक आहे, कान आहे, याच्यामध्ये मोठं जठर आहे, इथं हृदय आहे, इथं फुफ्फुस आहे, इथं आतडे आहेत, इथं किडनी आहे, सगळे अवयव आहेत. कुठल्या जगाला डॉक्टर सांगतो का तुमच्या शरीरामध्ये आत्मा या ठिकाणी राहतो? बघितला का आत्मा? आत्माचा प्रकार काय नाही. तथागत भगवान बुद्धाचा धम्म सांगतो, हे माणसाचं जीवन हे श्वासकांतावर आलं. आप, तेज, वायू, अग्नी याच्यापासून शरीर तयार झालेल्या माणसाचं. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वात महत्वाचं काय? आचरण. भगवान बुद्धाने काय सांगितलं? तुम्ही चांगलं जर वागला तर तुमच्याशी चांगलं समोरचा बोलणार आहे. नाहीतर उत्तर म्हणजे आरेला कार्य लगेच उत्तर तयार असतं. तुम्ही आरे म्हणल्यावर समोरचा कार्य म्हणतो. म्हणून भगवान बुद्धाने तुम्हाला या शिलाचं आचरण करायला सांगितलं आहे. त्यानंतर या भगवान बुद्धाने काय केलंय तर या जगामध्ये दुःख आहे, त्या दुःखालाही कारण आहे, त्या दुःखाचं निर्वाणी करता येतं. आणि दुःख कशा प्रकारे नष्ट करता आहे आर्य सत्य सांगितले, 4 आर्य सत्य सांगितलेले भगवान बुद्धाने. कारण फक्त भगवान बुद्धाने मनुष्याला केंद्रबिंदू मानलेला आहे. बघा तुम्ही, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, त्या दुःखाला काय ना काय कारण आहे. दुःख कसं आहे? मनुष्य मुलगा जन्माला तरी त्याला दुःख आहे, त्यानंतर मोठा झाल्यावर सुद्धा त्याला दुःख आहे, म्हातारपणातही दुःख आहे. म्हणजे ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. म्हणून बौद्ध धम्म आणि विज्ञान हा विषय अतिशय म्हणजे महत्वाचा आहे. विज्ञान कुठलीही गोष्ट आता नाही, एखाद्या गोष्ट सिद्ध केल्याशिवाय आपण ती खरी मानतो का? तुम्ही बघता आता अनेक प्रकारचे व्हिडिओ युट्यूबवर तुमच्या चॅनलवरती पाठवतात. मग ते टीव्हीवाला सांगतो की आम्हाला असा असा व्हिडिओ झाला, त्याने सत्यता पडताळून पाहतो. त्या सत्य पडताळून पाहिल्यानंतर त्यातनं निष्कर्ष काय होतं. तसंच भगवान बुद्धांनी काय सांगितलंय, तुम्ही तुमचे वर्तणूक, तुमचं वागणं, तुमचा व्यवहार, तुमच्या लोकांशी असलेलं नातं, तुमची वाचा, तुमची काया आणि तुमचं मन, याच्यावर जर तुमचं निश्चित नियंत्रण असेल तर निश्चितच तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी मला वाटतं बरीच गावची लोकसंख्या असेल इथं आपल्या भागातील या, परंतु